जिसका आपको था इंतजार वो घडी आ गई. तुम्ही म्हणले होते ना मित्रांनो, जे आपल्या महाराष्ट्र सरकारने बोलले तेच करून दाखवले. तुम्ही म्हणले होते ना आचारसंहितामध्ये पैसे वाटून दाखवणार नाही. हे बघा वाटप चालू झालेलं आहे. पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्याच्या आनंदामध्ये महाराष्ट्र सरकारने लगेच आजपासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे. तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा झाले आहेत. लगेच चेक करा आणि तुम्हाला कळालं देखील नसेल तुम्ही तुमच्या खात्यामध्ये केव्हा पैसे आले आणि ते कसे चेक करायचे ते देखील मी तुम्हाला घर बसल्या सांगणार आहे, की तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे की नाही ते कसे चेक करणार. पण या आनंदाची गोष्ट आपण सर्वात आधी जाणून घेणार आहोत, की मुख्यमंत्री झाल्याच्या आनंदात महिलांना त्यांचे अडकलेले पैसे परत त्यांच्या खात्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण न येता महा-डी-बी-टीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि तुमचे देखील झाले आहेत. जर तुम्ही व्हिडिओ सोडून गेला आणि जर तुमचे पैसे जमा झाले नसतील, तर याला तुम्हीच जबाबदार असाल. कारण आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. पण महाराष्ट्र सरकारने आज पैसे वाटप करायला सुरुवात तर केलीच, पण 2 नियम व अटी देखील घातले आहेत. ते झाल्यानंतरच महिलांना त्यांचे पैसे हे मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, कारण मी तुम्हाला त्या 2 नियम आणि अटी व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे. जर तुम्ही त्या नियम व अटींचं उल्लंघन केलं, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून बाद व्हावं लागणार आहे. म्हणूनच तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण हा 5 ते 7 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण मुख्यमंत्री झाल्याच्या आनंदात ही लाडकी बहीण योजना आता आयुष्यभर चालू राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर याचा लाभ घ्यायचा असेल, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल, तर कृपया करून आत्ताच व्हिडिओला लाईक करा. कारण मला देखील खूप आनंद झाला आहे आणि तुम्हाला देखील खूप आनंद झालाच असायला पाहिजे. कारण तुमची जी योजना आहे ती आता शेवटपर्यंत चालणार आहे. त्यामुळे कृपया करून आत्ताच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मला 2025 चालू होईपर्यंत आपल्या चॅनलवरती 10,000 सबस्क्रायबर्स ते पूर्ण करायचे आहेत आणि हे फक्त आणि फक्त तुमच्या सहकार्याने होणार आहे. तर जास्त वेळ न घालवता आता वळूया आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे. तर बंधू आणि भगिनींनो, आत्ताच आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या इलेक्शनचा निकाल लागला आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्री परत एकदा तेच झाले जे पहिल्यांदा होते आणि आपल्याला यामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे. आपल्या लाडकी बहीण योजना जी चालू होती त्याचे पैसे वाटप हा परत व्हायला लागला आहे आणि महिलांना त्यांचे संपूर्ण पैसे मिळायला लागलेत आणि काही महिलांना त्यांच्या खात्यामध्ये जमा देखील झालेले आहेत. हे जिल्ह्यावाईज जमा व्हायला पैसे सुरुवात झालेली आहे आणि तुमच्या खात्यामध्ये देखील तुमचा एक ना एक रुपया येणार आहे. तुमचे 7,500 असो, 3,000 असो अथवा 1,500 असो, संपूर्ण एक ना एक रुपया तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे. पण यासाठी आता 2 अटी घातल्या. तर पहिली अट तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी समजून सांगायचं आहे, की ज्यांचं आधार कार्ड अजूनही लिंक नाही किंवा होतं आणि त्यांनी ते रिमूव्ह केलं. कधी-कधी बँकेमधून रिमूव्ह सुद्धा होतं. जर तुमचं ते झालं असेल, तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत आणि ते कसे मिळवायचे ते देखील त्या संबंधितची माहिती तुम्हाला मी देणार आहे. जर तुमचा आधार हे सीडिंग केलेलं रिमूव्ह झालं असेल तर. त्यानंतर दुसरी यांनी नियम व अट अशी घातलेली आहे, की तुम्ही ही या योजनेचा लाभ करायच्या वेळेस जे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर दिला होता, त्या बँकेशी लिंक केली. ते जर नॉट सीड झाला असेल, म्हणजेच नॉट सीडचा अर्थ काय होतोय, तुम्ही मोबाईल नंबर बदलला, आता दुसरा मोबाईल नंबर अपडेट केला असेल, तरी देखील तुम्हाला याचा लाभ होणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची अजून वरून तुम्हाला जी तुम्हाला ऑर्डर येत नाही, तोपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारची हालचाल करू नका, कुठलेही बदल करू नका, की जेणेकरून तुम्हाला याचा लाभ होणार नाही, तुम्हाला तोट्यात जावं लागणार आहे. त्यामुळे तुमचे जे जर पैसे मिळत असतील तर मिळून द्या. काही प्रकारची त्या खात्यामध्ये छेडछाड करू नका. आणि ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जर शेवटपर्यंत चालू राहिली, तर यामध्ये देखील खूप आनंदाच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याचप्रकारे जसं-जसं वेळ वाढत जाईल, कालावधी वाढत जाईल, तुम्हाला फायदा होत जाईल, तसं-तसं यामध्ये नियम, अटी देखील वेगवेगळ्या प्रकारचे लागू करण्यात येतील. त्यामुळे तुम्हाला जर संपूर्ण नियम आणि अटी लागू कोणत्या-कोणत्या होत आहेत, शेवटपर्यंत जाणून घ्यायचं असेल, तर आपल्या या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला तर लागतोच. कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला प्रत्येक छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट दिली जाते आपल्या या लाडकी बहीण योजनेसंदर्भातील. त्यानंतर आता खूप साऱ्या महिलांना एक प्रश्न होता, की लाडकी बहीण योजना जर चालू राहिली, त्यानंतर आम्हाला अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळेल का? आम्हाला अजूनही एकही रुपया मिळालेला नाही. तर मला तुम्हाला सांगायचं आहे, की अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळायला लागलाय महिलांच्या खात्यामध्ये. पैशांची वाटप ही व्हायला लागली आहे. जर तुम्हाला अजूनही पैसे मिळाले नसतील, तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्या लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही ज्या खात्याचं जे अकाउंट दिलेलं आहे, ते अकाउंट तुमचे जे अन्नपूर्णा योजनेच्यासाठी तुम्ही जी गॅस टाकी वापरतात, त्या गॅस टाकीला जे तुम्ही जे कुपन वापरत आहेत, त्याला ते तुमचं अकाउंट लिंक असायला हवं व तुमचं नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड हे व्यवस्थितरित्या त्याला सीडिंग
केलेलं असावं. जर सीडिंग केलेली नसेल तरी देखील तुम्हाला याचा लाभ होणार नाही आणि तुम्हाला जे पैसे मिळणार नाहीत. अन्नपूर्णा योजनेचे पैसे हे महिलांना मिळायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला मिळत नसतील तर तुम्ही एकदा तुमच्या डीलरकडे जाऊन या संबंधित चर्चा करू शकता. त्यानंतर महालक्ष्मी योजनेचा देखील तुम्हाला आता लाभ व्हायला सुरुवात होईल. त्यानंतर लेक लाडकी, लाडकी बहीण योजना या सर्वांचाच लाभ आता चालू होणार आहे. कारण आचारसंहिता ही संपलेली आहे आणि तुमचे जे सरकारी कामं आहेत ते पुन्हा एकदा चालू झालेले आहेत. त्याच प्रकारे अजून काही महिलांचे वेगवेगळे प्रश्न होते, की आमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नाही आहेत. आम्ही सगळं करून बघितलं तरीही काहीही होत नाहीये. आमचं खातं देखील व्यवस्थितरित्या आहे. आमचं आधार कार्ड सीडिंग केलेलं आहे आणि आमचा फॉर्म देखील अप्रूव्ह आहे. तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाहीये. तुम्हाला वाट पाहायची आहे. कारण जर तुमच्यासारखे अजून खूप लोक आहेत, की ज्यांना अजून लाभ मिळालेला नाही. त्यांचे जे महा-डी-बी-टीद्वारे अकाउंट क्रिएट केले जातात, त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आल्यामुळे त्यांचे पैसे हे वाटप होत नाही आहेत. पण लवकरच तुम्हाला तुमचे पैसे मिळून जाणार आहेत, जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला असेल तर. कारण अशा देखील काही केसेस पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये फॉर्म अप्रूव्ह होऊन परत डिसअप्रूव्ह झालाय. तुम्ही परत एकदा लॉग इन करून चेक करून पहा, तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे का डिसअप्रूव्ह झालाय. डिसअप्रूव्ह झालाय तर तुम्ही आयुष्यभर जरी थांबले तरी देखील पैसे मिळणार नाहीत. तरी तुमचे खूप दिवस पैसे मिळून झाले नसतील तर तुम्ही पुन्हा एकदा चेक करा, तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे की डिसअप्रूव्ह. जर अप्रूव्ह असेल तर कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. तुम्हाला तुमचे पैसे हे काळानंतर म्हणजे जसा जसा काळ पलटून जाईल तसे तुमचे पैसे मिळून जातील. आता तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढीच आनंदाची आणि महत्त्वाची मला बातमी द्यायची होती, ज्यामध्ये मुख्यमंत्री झाल्याच्या आनंदात त्यांनी पुन्हा एकदा आपल्याला पैसे वाटप चालू केलेलं आहे. यामध्ये त्यांनी एक जी-आर देखील जाहीर केला होता. तो देखील मी तुम्हाला आता संपूर्ण शेवटपर्यंत समजून सांगणार आहे, की त्या जी-आरमध्ये नेमकं काय सांगायचं होतं त्यांना. त्यामध्ये त्यांनी काही आपल्याला बातम्या दिलेल्या आहेत, त्या कोणत्या आहेत पहा. यामध्ये त्यांनी सांगितलं, की पुन्हा ते मुख्यमंत्री झाले आहेत आणि त्या आनंदात त्यांनी काय केलं आहे, लाडक्या बहिणींचे राहिलेले पैसे लगेच वाटप त्यांनी सुरुवात केलेलं आहे. म्हणजे मुख्यमंत्री झाल्याच्या आनंदात ज्यांचे पैसे स्टक झाले होते ते त्यांना मिळायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर असं करायला त्यांनी थेट बँकांना ऑर्डर दिलेली आहे. म्हणजेच ऑर्डर दिली आणि मुख्यमंत्री झाल्याच्या आनंदात त्यांनी असं देखील सांगितलंय, की जे ₹1,500 आहेत त्यामध्ये ते वाढ करणार आहेत. अशी देखील घोषणा त्यांनी शपथ समारंभामध्ये घेतलेली आहे. म्हणजे तुमचे जे आता ₹1,500 आहेत ते आता ₹2,100 होऊ शकतात. जर 2,100 नाही झाले तर ते ₹3,000 देखील होऊ शकतात. या 2 अमाउंटपैकी कोणतीही एक अमाउंट होऊ शकते. तुमचे जे ₹1,500 आहेत ते केव्हा आता वाढतील तुम्हाला बी कळणार नाही आणि तुम्हाला या योजनेचा लाभ तर होणारच आहे. आता तुम्ही मत देऊन जर फायदा केला असेल तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. त्यानंतर आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या बँकांना अशी ऑर्डर दिलेली आहे, की लवकरात लवकर राहिलेल्या महिलांचे पैसे हे सोडायला सुरुवात करा आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करा, अशी थेट मुख्यमंत्री साहेबांनी ऑर्डर दिलेली आहे. आणि आज रात्रीपासून तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये संपूर्णपणे ₹1,500 प्रति महिना अशा प्रकारे मिळणार आहेत. या पैशांमध्ये काही वाढ होणार नाही. तुमचा प्रति महिना ₹1,500 राहणार आहे. तो तुमच्या खात्यामध्ये व्यवस्थितरित्या येऊन जाईन, अशी ऑर्डर थेट मुख्यमंत्री साहेबांनी महा-डी-बी-टीद्वारे बँकांना दिलेले आहे. म्हणजे तुम्हाला तुमचे संपूर्ण पैसे एक ना एक रुपया तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे, असा त्यांनी जी-आर देखील जाहीर केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मला फक्त एवढं संपूर्णपणे व्यवस्थितरित्या समजून सांगायचं होतं. तुमचे काही प्रश्न असतील, छोट्यातला छोटा, मोठ्यातला मोठा, कोणताही प्रश्न विचारू शकता. कारण आपल्या या झक्कास यूट्यूब चॅनलवरती फक्त आणि फक्त मराठी बांधवांना सरकारी आणि खाजगी योजनांद्वारे कसं त्यांचं आयुष्य हे उज्ज्वल करता येईल या संबंधीची बातमी आणि या संबंधीचं गायडन्स दिलं जातं. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आम्हाला मोटिवेट ठेवायचं आहे. आम्हाला मोटिवेट ठेवण्यासाठी कृपया करून या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब केल्याने आणि लाईक केल्याने आम्ही टाकलेला प्रत्येक महत्त्वाचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतो. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, मी आता एक शपथ घेतलेली आहे, ज्यामध्ये 2025 संपेपर्यंत मला 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे आहेत. आता महाराष्ट्र सरकारने तुमचं ऐकलंय, कृपया करून तुम्ही माझं ऐका आणि मला मदत करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.